नमस्कार. नूतन वर्षाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्याच एका पुस्तकाबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2001 या काळात शांताबाईंनी दैनिक सकाळ या वृत्तपत्रातून दीपमाळ या सदराखाली एकूण 52 लेख लिहिले. या 52 लेखांचा संग्रह म्हणजे आतला आनंद हे पुस्तक. मुखपृष्ठावरती आपल्याला शांत जलाशयात लहानसा खडा टाकल्यावरती निर्माण होणारे तरंग दिसत आहेत. आजूबाजूच्या घटनांचे असे पडसाद हे लेखिकेच्या मनावरती विचारांचे तरंग उठवतात आणि त्या तरंगातून निर्माण होतात त्या यातील कथा. मग याला आपण लेख म्हणूयात, कथा म्हणूयात किंवा मनाने मनाशी केलेला संवाद म्हणूयात, पण आहे मात्र नितांत सुंदर असा. प्रसिद्ध कवी माधव जुलियन यांनी त्यांच्याच एका कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे की आलो मी एकला जाणारे एकला एकांत येथला न साहे. खरं तर हेच सनातन सत्य. म्हणजे बघा ना की माणूस एकटा येतो, जाताना सुद्धा तो एकटाच जातो, पण तरी तो संसार थाटतो, नातेवाईक जमवतो, निर्जीव वस्तूंशी मैत्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. का? तर जीवनातील एकाकीपणापासून दूर व्हावे म्हणून. अशा या माणसाला शांताबाई त्यांच्या एका लेखातून असं म्हणतात की एखादा छंद, कला, एखादे विचार यांची संगत त्याने टिकून ठेवावी, तिलाच आपली अखंड सहचारिणी बनवावी. मग पहा की कधीही न संपणारा असा अक्षय अविनाशी आनंदाचा झरा हा आपल्या हृदयातून पाझरू लागेल. गंमत बघा ना की आपल्या जीवनातल्या एकाकीपणाला वाट मोकळी करून देण्यासाठी सुद्धा संतांनीही जोडला तो विठ्ठलच. तोच त्यांचा जिवलग मित्र, पाठीराखा आणि निर्वाणीचा सखा झाला. त्याच्या संगतीतच सर्व संत जगाचा ताप विसरले, इतके की ते शेवटी विठूमय होऊन गेले. अशा अनेक कथांमधून लेखिका जीवनाची छोटी छोटी मूल्य आपल्याला सांगत राहते. एक झेन कथा, यात आसक्ती आणि अनासक्ती या दोन संकल्पनांचा नेमका अर्थ आपल्याला वाचायला मिळतो. एका मठात वास्तव्य करणारे 2 ब्रह्मचारी रस्त्याने चाललेले असतात. आभाळ बरसत असतं. गावालगतच्या एका ओढ्याला महापूर आलेला असतो. ओढ्याकाठी एक तरुण मुलगी असहाय्य मुद्रेने त्या प्रवाहाकडे पाहत असते. तिची अगतिकता त्यातील एकाला जाणवते. तिला तो अलगद उचलून खांद्यावरती घेतो, ओढा पार करून पलीकडे सोडतो. नंतर पुढे जात असता दुसरा त्याला म्हणतो की अरे, स्त्रियांशी बोलणं, स्पर्श करणं हे आपल्याला वर्ज्य आहे आणि तू खुशाल त्या मुलीला खांद्यावर घेऊन ओढा पार करू दिलास. पहिला हसतो आणि म्हणतो, अरे गड्या, ज्या क्षणी मी तिला ओढ्या पलीकडील असलेल्या जमिनीवरती ठेवलं ना, त्या क्षणी ती माझ्या खांद्यावरून उतरली. तुझ्या खांद्यावर मात्र अजूनही ती बसलेलीच आहे. ब्रह्मचर्य व्रताला बाधा पोहोचली असेल ती तुझ्या, मी मात्र अगदी निर्लेप होतो आणि निर्लेपच राहिलो. किती सहजतेने लेखिका स्वीकार आणि त्याग या गोष्टी आपल्यासमोर मांडते. अशीच एक सुंदरशी कथा ती म्हणजे 3 पाथरवट. या कथेतून एकच काम करणाऱ्या 3 व्यक्ती, पण प्रत्येकाचा कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र भिन्न भिन्न. एकाला ते काम कंटाळवाणे वाटते, दुसऱ्याला ते पोटासाठी राबणं वाटतं, पण तिसरा मात्र एका सुंदर निर्मितीला आपला हातभार लागतोय या आनंदामध्ये असतो. आपल्या कामाबाबत अशी विचार करायला लावणारी अवघड जबाबदारी आपण इतरांवर न टाकता त्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर आपल्या हातून घडणारं प्रत्येक काम हे जगाच्या सुंदर निर्मितीस कारणीभूत ठरू शकतं. किमीनी शिकवलेला धडा ही कथा एका मांजरावरती आहे, जिचं नाव आहे किमी. किमीच्या देखणेपणाचा एक लक्षणीय भाग म्हणजे तिचं असलेलं शेपूट, लांब लचक आणि केसाळ. चालताना डौलदार दिसायची ती, पण एके दिवशी मात्र कुठेतरी घराच्या फटीत अडकून तिचं ते शेपूट रक्तबंबाळ होतं. शांताबाई तिच्या जखमांवरती उपचार करतात, जखम बरी होते, पण जखमेचा भाग मात्र अत्यंत कृश आणि निर्जीव होऊन जातो.
त्याच्यावरचे केस गळतात, हाडे दिसू लागतात, शेवटी एखाद्या दोरखंडासारखी दिसू लागते. एके दिवशी किमी अगदी लेखिकेच्या पुढ्यात येऊन निर्जीव झालेला भाग स्वतः दाताने कचकन तोडते आणि तो तुकडा बाहेर नेऊन टाकते. किमीचं हे ऑपरेशन, त्यातील तिची चपळाई, धिटाई आणि नंतर काहीच घडलं नाही अशा पद्धतीने पुन्हा किमीचा घरभर वावर, या सर्व गोष्टी लेखिकेसह आपल्याला सुद्धा थक्क करून टाकतात. बघा ना की आपण सुद्धा आयुष्याचे कितीतरी कालबाह्य झालेले निरुपयोगी भाग असे लढत लोंबत कायम आपल्याबरोबर वागवतो, त्यांचं ओझं वाहतो. कधीकधी त्यातल्याच काही भागांचा डौलसुद्धा मिरवतो. कोणी कधी काळी मिळवलेल्या एखाद्या किरकोळ यशाचे सतत कौतुक करतो, तर कोणी एखाद्या जुन्या अपमानाची जखम कायम मनात ठेवतो. कोणी तरुण वयात आलेल्या मनोभंगाचं भांडवल करून इतरांकडून जन्मभर सहानुभूती मिळवण्यासाठी जोगवा मागत हिंडतो. मांजराने केलेल्या एका कृतीतून लेखिकेला असं सुचवायचं आहे की जीवनाचं शहाणपण घेण्यासारखं आहे. आपण सुद्धा आपल्या जीवनातला असा निर्जीव झालेला भाग, म्हणजे ज्याला आपण भूतकाळ म्हणतो, तो सोडून देऊ शकतो का? थोडा विचार करा. पाटलाच्या गड्याची सून ही सुद्धा एक सुंदर कथा की मनुष्य स्वभावाचा तो एक मनोरंजक आणि मजेशीर ग्रामीण भागातला नमुनाच म्हणावा लागेल. या कथेमध्ये ती बाई जी आहे ती ग्रामीण स्त्री आहे आणि ती स्त्री एक सुंदरसं असं गाणं म्हणते. ते गाणं म्हणत असताना तिला अतीव असा आनंद होतो. काय ते गाणं? का ग बाई उडती पाटलाची सुडी मुडती, तू ग बाई पाटलाची कोण, तर मी त्यांच्या गड्याची सून, असं ती म्हणते. या गीतात एक पाटील आहे, त्याच्या पिकाची कापणी होणार आहे. एक स्त्री आनंदाने उड्या मारतीये. मग त्या इतर जमलेल्या स्त्रियांपैकी एक स्त्री तिला विचारते की का ग बाई, पाटलाच्या पिकाच्या कापणीचा तुला इतका आनंद का ग झाला? तू पाटलाची कोण? त्याच्या घरातील लेकसून आहेस का? त्यावरती स्त्री म्हणते की छे छे, मी घरातील त्यांच्या कोणीच नाही, मी पाटलाच्या गड्याची सून आहे. जेव्हा मी हे 2-3 वेळा वाचलं आणि स्वतःवरच मग हसू लागलो, कारण माझ्या सकटच प्रत्येकाला वैभवाशी, मोठेपणाशी दुरून का होईना पण आपला संबंध असावा, आपलं नातं असावं असं वाटत असतं. त्याचं भलतंच आकर्षण असतं आपल्या सगळ्यांनाच. मग त्याचा बादरायण संबंध जोडण्याच्या अहमहमिकेत आपण मशगूल होऊन जातो, सुखावतो. बघा ना, मंत्री, उद्योगपती, मुख्य भांडवलदार यांच्या भोवती किती मोठा लवाजमा असतो. त्यांच्या चाहत्यांचा एक मोठा परिवार असतो. त्यांच्या लखलखत्या तेजोवलयात आपल्यासारखी मंडळीसुद्धा चमकतात. त्यातच स्वतःला भूषण म्हणून घेतात. पण कधीकधी याच गोष्टींचा गैरफायदासुद्धा घेतला जातो बरं का. म्हणजे थोऱ्यांच्या जवळकीची हीच माणसं बळावरती भोवतालच्या माणसांशी उद्धटपणे वागताना आपल्याला दिसतात. एका सुभाषितकाराने खूप सुंदर म्हटलेलं आहे की प्रत्यक्ष सूर्यतापापेक्षा सूर्यतापाने तापलेली वाळू ही अधिक चटके देते. किती खरं आहे ना हो. शंकरापेक्षा नंदीचं अधिक महत्त्व आणि विठ्ठलापेक्षा त्याच्या बडव्यांना खुश ठेवणं हे अधिक आवश्यक. आता याच असलेल्या आतला आनंद कथेतला एक सुंदरसा भाग मी आता तुम्हाला वाचून दाखवतो. कथेचं नाव आहे खेळ. मुली भातुकली खेळत होत्या. घरातल्या 2 छोट्या मुली. त्यांच्याकडे कॉलनीतल्या 2 मैत्रिणी आल्या होत्या आणि त्यांनी घरकुल सजवून भातुकलीचा डाव मांडला होता. त्या खेळात मुली विलक्षण रंगलेल्या होत्या, अगदी तन्मय झालेल्या होत्या. घरातल्या वडीलधाऱ्या बायकांचं बोलणं, त्यांचे काम करणं, मधूनच रागावणं, त्रासणं हे अत्यंत हुबेहूब वठवत होत्या. त्यावेळचे त्यांच्या बाळ चेहऱ्यांवरचे गंभीर भाव आणि एकूणच प्रौढपणाचा आव सारं बघण्याजोगं होतं. मी जवळच होते, पण मध्येच काही अंतर राखून बाजूला एका खुर्चीवरती बसले होते. हातात मी नावालाच फक्त पुस्तक धरलं होतं, पण माझं सारं लक्ष त्या मुलींकडे होतं. मी जर सरळ त्यांच्याकडे पाहत राहिले असते, त्यांना प्रश्न विचारले असते, तर त्या कदाचित लाजल्या असत्या, संकोचल्या असत्या. कदाचित त्यांनी आपला खेळ आटोपतासुद्धा घेतला असता. मी पुस्तक वाचण्यात घडून गेलेली आहे, माझं त्यांच्याकडे बिलकुल लक्ष नाही आहे, अशा विश्वासानेच त्यांचं खेळणं चाललेलं होतं आणि मी ते बघतसुद्धा होते. मोठ्या माणसांचे व्यवहार मुले किती बारकाईने बघत असतात नाही का.
त्यांचे निरीक्षण सूक्ष्म असते आणि अनुकरण शक्ती तल्लख असते. त्या मुलींच्या खेळात मला या सर्व गोष्टींचं एक उत्तम प्रत्यंतर आलं. त्या भाजीवालीची वाट बघत होत्या. घरात भातावर पिळायला लिंबू नाही आहे, ते विकत घ्यायला हवं म्हणून एकमेकींना आठवण करून देत होत्या. गॅस संपत चालला होता म्हणून चिंतातूर होत्या. आणि जेवायला उशीर तर होणार नाही ना म्हणून स्वयंपाक घाईने उरकतसुद्धा होत्या. जरा वेळानं त्यांचा खेळ संपला. कॉलनीतल्या चिमण्या उडून गेल्या. घरातल्या चिमण्या आता माझ्याशी लढीवाळपणे करू लागल्या, बोलू लागल्या. मी त्यांना विचारले की झाली का ग जेवणं, झाकपाक झाली सगळी? त्या एकमेकांकडे बघून हसत सुटल्या. एक जण म्हणाली, अगं तो स्वयंपाक खरा थोडाच होता, सारं खोटं, सारी गंमत. आणि माझ्या आडाडीपणाला हसत त्या तिथून पळूनसुद्धा गेल्या. घटकेपूर्वी भातुकलीत इतक्या मनपूर्वक रमलेल्या त्या छोट्या आता किती झपकन त्यातून अलिप्त मोकळ्या झाल्या होत्या. खोट्या गोष्टीत खऱ्याप्रमाणे रंगणं आणि नंतर त्यांचं खोटेपण जाणून घेऊन त्यातून इतके सहज दूर होता येणं या लहान मुलांनाच जमतं. योग वसिष्ठात वसिष्ठांनी रामाला उपदेश केलेला आहे. रामा, अरे हा प्रपंच म्हणजे एक नाटक आहे, पण हे नाटक आपण त्यात पूर्णपणे रममाण होऊन वठवलं पाहिजे आणि नंतर त्याचं मिथ्या स्वरूप जाणून त्यातून अलिप्तसुद्धा होता आलं पाहिजे. आणखी कोण्या एका संत कवीनं असं सांगून ठेवलं आहे की खेळ खेळे परी डाईन सापडे, तो एक खेळिया शहाणा रे. काय अर्थ याचा? तर जो खेळ खेळतो पण डावात सापडत नाही, त्यात गुंतत नाही, तो खेळिया खरा शहाणा. आपण संसाराला माया म्हणतो, तो खोटा आहे असे स्वतःला नित्य सांगतो, पण त्यात आपण किती गुरफटून जातो. भातुकली खेळणाऱ्या अबोध मुलींना जे कळलं ते आम्हाला कधी कळणार? अशा अनेक कथांमधून शांताबाईंनी आपल्याला आपल्या आतल्या आवाजाची हाक ऐकण्याची संधी दिली. हा शांताबाईंनी वाचकांसोबत केलेला एक मुक्त संवाद समजावा. आपण जशा जवळच्या व्यक्तींशी गप्पा मारतो ना, तसा सूर त्यातील अनेक कथांना प्राप्त झालेला आहे. कोणतेही पान उघडावे, वाचायला सुरुवात करावी. प्रत्येक कथा ही एका पानामध्ये संपते, पण त्यातल्या विचारांचा विस्तार हा एखाद्या महाकादंबरीसारखा मनात भरून राहतो. सुरेश एजन्सीने प्रकाशित केलेलं 110 रुपये मूल्य असलेलं हे पुस्तक आपण जरूर वाचावं असं मी आपणा सर्वांनाच सुचवेन.